जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. जे समर्थ आहेत, मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतात, असं ज्यांचं कर्तृत्व आहे, असे समर्थ गजानन महाराज. त्यांना काय अन्न उत्पन्न करता येत नव्हतं का? करता येत होतं. पण तरी सुद्धा गजानन महाराजांनी त्या पात्रवाळीवरचे भाताचे शीत खाल्ले. गजानन महाराजांना त्या कृतीतून काय आपल्याला शिकवायचं होतं? नुसतं ग्रंथाचं पारायण करून, नुसतं ग्रंथाचं चरित्र ऐकून चालणार नाही. त्या चरित्रातला भाव काय आहे, त्या कथेचा अर्थ काय आहे, हे सुद्धा लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे. गजानन महाराजांना त्या कृतीतून तुम्हा आम्हाला शिकवायचं आहे. काय? अरे जे अन्न आहे, हे अन्न म्हणजे काय आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची नासाडी होता कामा नये. कित्येक लग्नामध्ये आपण जेव्हा जातो, मोठमोठ्या एखाद्या कार्यामध्ये आपण जातो, तिथं अन्नदानाची व्यवस्था केलेली जाते. महाराज फार दुःख वाटतं होती पात्रवाळीवरची उष्टाळी पाहून. कित्येक टोपल्याच्या टोपले, कित्येक वाहनाच्या वाहनं भरून गावाच्या बाहेर जिथे कचरा टाकल्या जातो, त्या कचऱ्यामध्ये ते अन्न टाकल्या जातं. अरे आज सुद्धा या जगामध्ये असे काही कुटुंब आहेत, असे काही व्यक्ती आहेत की ते अर्धपोटी झोपतायत. आज सुद्धा असे काही व्यक्ती आहेत की जे उपाशी झोपतायत. कधीतरी त्या लोकांचा विचार करून जेवणाऱ्यांनी जेवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गजानन महाराजांनी दोन्ही गोष्टी शिकवल्यावर आपल्याला पहिली गोष्ट जेवणाऱ्यांना शिकवली की कसं जेवावं, किती जेवण्यासाठी आपल्यापुरतं कसं घ्यावं. निसर्ग तर असा सांगतो, आपली जी ओंजळ असते ना, हाताची ओंजळ, ज्याच्या त्याच्या ओंजळीच्या मापाचं अन्न त्याच्या पोटात गेलं की त्याची 24 तासाची भूक काय होत असते? पूर्ण होत असते. पण दुष्काळ पडल्यासारखं यांना पुन्हा मिळते की नाही, अशा प्रकारचं एकदाच मागून मागून घेतात. म्हणून पात्रावर किती घेतलं पाहिजे? आपल्याला जेवढं लागते तेवढंच घेतलं पाहिजे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, सार नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, सार नेम इंद्रियासी सार. नसावे पासर, निद्रा बहुत भाषण भाषण. युक्त आहार विहार विहार, युक्त आहार विहार विहार, युक्त आहार विहार विहार, युक्त आहार विहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काय मोठेपण आहे महाराज संतांचं, काय उपकार आहेत महाराज संतांचे तुमचे आमच्यावर. जेवावं कसं, विहार कसा करावा, झोपावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, जगावं कसं, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी संतांनी स्वानुभवानी या संत वाङ्मयामध्ये आपल्याला टाकून दिलेल्या आहेत. पात्रावर किती अन्न घ्यावं, ते आजकाल नवीन पद्धत निघाली ना, बफे सिस्टीम. बफे सिस्टीम निघण्याच्या मागे दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की शहरामध्ये अन्नदान करत असताना जे वाढेकरी असतात, त्या वाढेकऱ्यांची संख्या कमी असते. म्हणून त्यांनी आपल्याला जे लागते ते घेतलं पाहिजे, हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे अन्नदानाचं, बफे सिस्टीमच्या, की लोकांना जेवढं पाहिजे त्यांनी तेवढंच घ्यावं
आणि जेवण करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अन्नाची नासाडी होणार नाही. पण माझ्या लक्षात असं आलेलं आहे, भारतीय बैठकीपेक्षा त्या बफे सिस्टीम मध्ये जास्त अन्न वायाला जाते. ते लोकांना कंटाळा, त्या टेबल पास जवळ जाऊन पुन्हा जायचं आणि काय आपल्याला लागते ते घेऊन यायचं. म्हणून एकदाच त्या ताटात मावत नाही एवढे पर्वत उभे करतात. भाताचा पर्वत, बुंदीचा पर्वत, जिलेब्या एकावर एक. आणि त्या बफेचा एक असा नियम असतो बरं, जर 3 किंवा 4 प्रकारच्या भाज्या असतात, मग एक आवडी निवडीचा एक प्रकार असतो की बाबा 4 प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत, काही मसाल्याची आहे, काही बिन मसाल्याची आहे, काही जराशी तिखट आहे, काही जराशी सपक आहे. तुम्हाला ज्या 4 पैकी कोणत्या 1-2 लागतात ते घ्या. पण लोक नाही 4 केल्या का घ्या 4 प्रकारचे मिष्टान्न असतात, घ्या बाबा एखादं काय घ्यायचं ते. नाही 4 मिष्टान्न आहेत का घ्या. घेण्याबद्दल वाद नाही, त्यांनी खाण्यासाठीच केलेलं आहे. पण घेत असताना याचाही विचार झाला पाहिजे काय की आपण जे घेतोय ते तितकं आपल्या पोटाला लागेल का. खरं सांगू का तुम्हाला, माझ्यापेक्षा सुज्ञ मंडळी तुम्ही ऐकणारे आहात. आज जगामध्ये 99% बिमाऱ्या जर कशामुळे वाढल्या असतील तर त्या आपल्या खाण्यामुळे वाढलेल्या. खाण्यामुळे. कसं खावं, किती खावं, काय खावं हे सुद्धा आपल्याला अजून कळत नाही. अरे मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, कळते पण वळत नाही. शुगर झालेल्या पेशंटला डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका, तुम्ही मरसाल. तो मरायला तयार असतो पण गोड खायचं सोडत नाही. लपून लपून का होईना तो गोड खातो. सगळी पद्धतच महाराज आता खाण्यापिण्याची बदलून गेली. मी कालच बोललो, काय काळ होता हो जुना, अशा बिमाऱ्या नव्हत्या जुन्या काळामध्ये. ऐका ना मी बोलतो कशा करताना, फार विद्रक परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. 20-25 वर्षा अगोदर बीपी, शुगर या बिमाऱ्याचे तुम्हाला आम्हाला नाव सुद्धा माहिती नव्हते. आता एक घर सोडून आपल्याला बीपीचा, शुगरचा पेशंट आढळतो. काही दिवसांनी प्रत्येक घरामध्ये हे पेशंट आपल्याला आढळतील. माफ करा पण खोटं नाही बोलत, असं होऊ नये. पण आपण जर असंच वागत राहिलो तर एक दिवस असं होईल, आज कुठेतरी अशी घटना आपल्या कानावर पडते की अमक्याला काहीतरी कोणत्या प्रकारचा कॅन्सर झालेला आहे. पण एक दिवस असा उजाडेल, हे बीपी आणि शुगरचे कसे घरोघरी पेशंट झालेत ना, असे घरोघरी पेशंट महाराज कॅन्सरचे आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जराशी जीवनशैली बदला. आताच महाराजांनी प्रमाण दिलं, कसं जेवावं, कसं वागावं, किती झोपावं, काय खावं, पाणी कसं पियावं, किती बारीक बारीक गोष्टी साधू संतांनी आपल्याला या चरित्रामधून शिकवल्या. हो काय सांगतायत गजानन महाराज, लक्षात असू द्या मी बोलतो कशा करताना. असं म्हणतात, एक वाक्य मी एका ठिकाणी वाचलं होतं, बिमार पडावं एवढं खाऊ नये, बिमार पडावं एवढं खाऊ नये, वाद होईल असं बोलू नये, आणि पुढची पिढी आळशी होईल एवढं कमवून ठेवू नये. किती छान छान गोष्टी आहेत बरं. असं जर आपण केलं ना तर निश्चित मरेपर्यंत आपलं आयुष्य निरोगी आपण जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अन्नाची नासाडी होता कामा नाही. द्या ना अन्नदान करा. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोनी. तुकाराम महाराज सांगतायत, सर्वाभूती सगळ्यांना अन्नदान घडलं पाहिजे. अन्नदान फार महत्वाचं आहे. पण ते अन्नदान होत असताना अन्नदान करणाऱ्यांनी सुद्धा, आणि विशेष करून अन्न सेवन करणाऱ्यांनी, एखादा घास, एखादा काहीतरी भाताचा प्रकार जर पात्रवाळीवर उष्टा पडत असेल, तो वाया जात असेल, तर 6-6 महिने दिवस रात्र थंडीत, उन्हात, पावसात राब करणाऱ्या आमच्या बळीराजाचं, आमच्या शेतकऱ्याचं कधीतरी डोक्यामध्ये विचार आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरे एका दाण्याचे 1000 दाणे त्यांनी केले, पण सहजासहजी त्याच्याकडून ते घडले नाही. किती मेहनत, त्याचं रक्त, त्याचा घाम त्या दाण्यामध्ये आहे, आणि असाच आपण उकरड्यावर तो फेकून द्यायचा का. म्हणून गजानन महाराजाची ही प्रगट होत असताना जी पहिली प्रक्रिया आहे, पहिली क्रिया आहे काय, भाताचे शीत उष्ट्या पात्रवाळीवरचे उचलून खाणे. याच्या मागचं कारण जर काय असेल तर अन्नाची नासाडी होऊ देऊ नका. हेच गजानन महाराजांना शिकवायचं आहे. हेच गजानन महाराजांना शिकवायचं आहे. गजानन महाराजांनी खाणाऱ्यांना सुद्धा शिकवलं काय की अन्नाची नासाडी होऊ देऊ नका. आणि पुढे एक कथा येणार आहे. गजानन महाराजांनी वाढ्याला सुद्धा शिकवलं की किती वाढावं. इतकं वाढलं की गजानन महाराजांनी शेवटी उलटीच केली. का केली, अरे किती पण वाढू नाही, तुझ्या जवळ आहे म्हणजे का कितीही वाढशील का, कितीही खाऊ घालशील का. सगळ्या प्रक्रिया, इतक्या छोट्या गोष्टी गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये महाराज आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतात. असो, म्हणून गजानन महाराजांच्या प्रत्येक क्रियेतून
आपल्याला काहीतरी बोध अशा प्रकारे त्या ठिकाणी घ्यायचा आहे। बंकटलालजी तिथे गेले, गजानन महाराजांसमोर हात जोडले आणि हात जोडून महाराजांना विनंती केली। महाराज, नाव माहित नव्हतं ना, तेव्हा नावच नव्हतं गजानन महाराजांना। महाराज, असं उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताचे शीत का खाताय? हे खरकट अन्न का खाताय? तिकडे अन्नदान चालू आहे, तुम्हाला एखाद पात्र वाढून आणू का? हो नाही नाही नाही, फक्त वर नजर केली आणि बंकटलालाकडे गजानन महाराजांनी स्थिर थोडं नजर देऊन पाहिलं। त्यांना असं वाटलं, नाही म्हटले नाही म्हणजे होकार दिला हे समजून बंकटलालजी देवीदासजींकडे गेले आणि पात्रवाळी त्या ठिकाणी वाढून आणली आणि गजानन महाराजांसमोर ठेवली। आता ते अन्नदान होतं, त्या पात्रावर काय एक प्रकारचा पदार्थ नव्हता, अनेक प्रकारचे पदार्थ होते। पण काय केलं गजानन महाराजांनी? सगळे प्रकार महाराज अन्नदानाची एकत्रित केले, एकत्रित। बरं चला, तिखट प्रकार एकत्रित केले आपण मान्य करू, पण तिखटामध्ये गोड सुद्धा मिक्स करणं हा जरासा वेगळाच प्रकार आम्हाला वाटतो, नाही का? जसा आमच्या आळंदीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रकार माहित आहे बरं का, मधुकरी, नाही का? ऐका, ही परंपरा आहे महाराज माऊलींच्या जीवन चरित्रापासून चालू झालेली। फक्त तेव्हा अमान्य होतं, माऊली जेव्हा मधुकरी मागत होते ना, तेव्हा कच्चं अन्न दिल्या जायचं, म्हणजे पोळी किंवा भाकर दिल्या जायची नाही, तर काय दिल्या जायचं? पीठ, डाळ, कूट असं दिल्या जायचं। आणि मग माऊली येऊन त्या ठिकाणी त्याचा स्वयंपाक करत होते, नंतर ग्रहण करत होते। मग आमचे गुरु नाम गुरु, मग प्रथा अशी पडली, ते काय करायचे? भाजी पोळी आणायचे, पण आणलेली भाजी पोळी तिची पोटोळी बांधलेली आहे ती अगोदर इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायची, पोळी भिजवायची, भाकर भिजवायची, भाजी भिजवायची आणि इंद्रायणीच्या पाण्यामध्ये भिजवून आणलेली मग ती भाजी पोळी खायची। नंतर आता दिवस बदलत गेले आणि दिवस बदलल्या गेल्यामुळे प्रक्रिया सुद्धा बदलत गेली। आता एक ताट असते, त्या ताटाला बाजून एक मोठं फडकं बांधलेलं असतं आणि हातामध्ये एक कॅटली असते, एका हातामध्ये कॅटली आणि ते ताट बांधलेलं ते एक कपडा, दोन हातामध्ये जे काही 10-12 विद्यार्थी असतात त्या 10-12 विद्यार्थ्यामधून एका विद्यार्थ्याचा क्रमांक असतो, त्यानं जायचं ठरलेले 10 घरं 15 घरं मधुकरीचा आवाज द्यायचा आणि त्याही घरी महाराज जो पदार्थ असतो तोच वाढल्या जातो। बरं असं नाही मागायला विद्यार्थी दारावर आला म्हणजे शिळपात द्या, नाही, त्या घरी जो स्वयंपाक केला, काहीतरी घर आळंदीमध्ये किंवा त्या पंचकृषीमध्ये असे आहेत, विद्यार्थी जोपर्यंत मधुकरी नेत नाही तोपर्यंत त्या घरातला कोणताही सदस्य अन्न ग्रहण करत नाही, कारण की विद्यार्थ्यालाही ते माऊलीच समजतात। ऐका ना, मला जास्त प्रसंग पडला नाही, माझी जराशी व्यवस्था होती, पण जेव्हा 2-4 वेळेस मी मधुकरी मागायला गेलो, एकदा धनंजय महाराज हातात कॅटली घेतली, 2-3 प्रकारच्या भाज्या एकात घेतल्या आणि 2-3 प्रकारच्या भाज्यात एकात कशाची असू द्या, टमाट्याची, वांग्याची, आलूची, वरण, सपक, तिखट कोणतंही असू द्या, एकाच कॅटलीमध्ये, पण एका आजीनं बासुंदी केली होती, आता ती कशात घ्यावं? आणि नियम आहे महाराज, एक जरी मोतीचूरचा लाडू भेटला आणि तिच्यात जर खाणारे 14 जण असतील तर त्या लाडूचे तुकडे किती करायचे? 14 तुकडे करायचे, सगळ्यांनी मिळूनच खायचं। लक्षात असू द्या मी बोलतो कशा करताना। शेवटी महाराज ती बासुंदी सुद्धा आम्हाला त्या भाजीच्या कॅटलीतच घ्यावी लागली, पण गोड आणि तिखट मिश्रित झालेला तो एक नवीनच पदार्थ, आता त्याला काय नाव द्यावं, पण त्याची चव इतर कोणत्याही पदार्थापेक्षा जास्तीची आणि चांगलीचीच होती। आताही महाराज गोड पदार्थ दिले जातात, पण ओळखी झाल्यामुळे मग ते घरचे काय करतात, त्यांच्या जवळचं एखादं पात्र देतात आणि दुसऱ्या दिवशी घेऊन ये म्हणतात। ऐका ना मी बोलतो कशा करताना। म्हणून गजानन महाराजांना ही एक प्रक्रिया शिकवायची होती, काय गोड नसते रे। बघा ना, एखाद्या दिवशी अन्नदानामध्ये जर गोड पदार्थ असेल, आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत यांच्यासोबत आम्ही एका कीर्तनाला गेलो, वास्तुशांतीचं कीर्तन होतं, वास्तुशांतीचं। जिलेबी होती, जिलेबी एका विद्यार्थ्यानं 52 जिलेब्या खाल्ल्या। म्हणलं पोळी, म्हणे पोळी तर रोजच आहे, आज फक्त जिलेब्याच खायच्या, असंही नसतं ना। ऐका मी बोलतो कशा करताना, गमतीचा भाग द्या सोडून आमच्या जीवनात बऱ्याचशा अशा गमती झालेल्या असतात। मी बोलतो कशा करताना, काय केलं गजानन महाराजांनी त्या पात्रावर जे काही गोड, आंबट, खरट, तुरट, मीठ जे काही पदार्थ असतील त्या सगळ्या पदार्थाला मिश्रित केलं, एकच काला केला आणि तो सगळा काला करून गजानन महाराजांनी जेवण्याचा प्रयत्न अशा प्रकारे सुरू केलेला आहे। अरे गजानन महाराज म्हणजे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्ममूर्ती
ब्रह्मरसाचा काढा गजानन महाराजांना प्राप्त झाला होता आणि ज्याला ब्रह्मरसाचा काढा प्राप्त झालेला आहे त्याला इतर भाजीच्या आणि एखाद्या अन्न पदार्थाच्या चवीची काही कोणत्याही प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये त्याला महत्व नसतं. तुकाराम महाराज एका ठिकाणी लिहित आहेत, विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. ज्याच्या जीवनातला विषय निघून गेला ना त्याला काही घेणं देणं नसतं की माझ्या ताटामध्ये जे पदार्थ आहेत ते गोड आहेत, माझ्या ताटामध्ये जे पदार्थ आहेत ते कडू आहेत, माझ्या ताटामध्ये जे पदार्थ आहेत ते आंबट आहेत. याचं काही महाराज त्यांना घेणं देणं नसतं, काही घेणं देणं नसतं. विषय तो त्याचा झाला नारायण, 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 विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, हो विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला वाह. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय केवळ नारायण असतो, नारायण. दुसरं काही त्यांना आवडत नाही. फक्त व्यवहारिक दृष्टिकोनानं ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात. ऐकणारी मंडळी सुज्ञ आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे, ज्ञानी आहे, अनुभवी आहे. एक वाक्य बोलू का? जे जिभेला गोड लागतं ना ते शरीरासाठी चांगलं नसतं, आणि जे शरीरासाठी चांगलं असतं ते जिभेला गोड लागत नाही. मग आपण काय पाळलं पाहिजे? कशाचं ग्रहण केलं पाहिजे? जे जिभेला गोड लागते ते ग्रहण केलं पाहिजे का जे शरीराला चांगलं असते ते ग्रहण केलं पाहिजे? मूळता बरोबर आहे, जे शरीराला चांगलं आहे तेच ग्रहण केलं पाहिजे. असा जर तुम्ही म्हणत असाल तर कथा संपल्याबरोबर कडुलिंबाचं झाड पाहायचं, त्याचा पाला घ्यायचा, त्याचा रस काढायचा आणि तो गडगड गडगड पिऊन घ्यायचा. त्याच्या इतका चांगला रस दुसरा कोणता नाही. लिंबाच्या कडू पानाचा रस चांगला आहे महाराज शरीरासाठी, पण पियावासा वाटतो का? नाही. का? जीभ आडवी येते ना. या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आपण नाही 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 नाही. आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातलं चरित्र तुम्हाला माहित आहे. मेवणे साहेब घरी आले, आवली मातेचे भाऊ आणि बंधुराज आले म्हणून स्वयंपाकाची तयारी झाली. आमटी केली, आमटी. आणि आमच्या आवली मातेला आमटी करत असताना आमटीमध्ये मीठ टाकायचं विसरूनच गेल्या. पण फुरक्याच्या फुरके मारले महाराज तुकाराम महाराजानं आणि तोंड खराब केलं आवली मातेच्या बंधूनं. का? कारण की जगद्गुरु तुकाराम महाराजांची स्थिती विषय तो त्यांचा झाला नारायण. काय खातो आम्ही कासाया संगती, काय खातो आम्ही कासाया संगती, काय खातो आम्ही कासाया संगाते, काय खातो आम्ही कासाया संगाते, काय खातो आम्ही कासाया संगती, काय खातो आम्ही कासाया संगती, काय सांगू आम्ही कासाया संगाते,
काय खातो आम्ही कसाया सांगाते कैसे हे लागते नेनो मुखे कैसे हे लागते नेनो मुखे काय खातो आम्ही कसाया सांगाते 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 काय खातो आम्ही कशासाठी खातो याचा काही विचार मग महाराज भगवंताच्या भक्ताच्या जीवनामध्ये उरत नाही। त्यांना अन्नाच्या चवीचं काही महत्व राहत नाही, त्यांना चव एकाच गोष्टीची पाहिजे, भगवंताच्या भक्तीची, भगवंताच्या साधनेची। म्हणून मी एवढं बारीक चिंतन का करतोय, गजानन महाराजांचं चरित्र एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याचं नाही। का उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताचे शीत गजानन महाराजांनी खाल्ले, म्हणून शरीर खराब होऊ नये, निरोगी राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण उत्तम व्यवस्थित आहार केला पाहिजे। बरं का, आमच्या एक आजोबांचं वाक्य आहे, आजोबा आमचे नेहमी म्हणायचे, जगाच्या पाठीवरचा नशीबवान व्यक्ती कोण? जरा व्यवस्थित आहे का? जगाच्या पाठीवरचा नशीबवान व्यक्ती कोण? खाल्लेलं जिरणारा आणि अंग टाकल्या टाकल्या झोप लागणारा जगाच्या पाठीवरचा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती। बघा कोणाकोणाला पटतं ते। म्हणून काय खावं, किती खावं, कसं खावं, अन्नाची कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, त्याचं नासोडी होऊ देता कामा नाही, हे सगळं चरित्र गजानन महाराज आपल्या क्रियेतून तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत। खाणं सुरू आहे, तेवढ्यात त्या ठिकाणी गजानन महाराजांना विनंती केली, पाणी देऊ का पाणी? गजानन महाराजांनी सहज त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं आणि चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं। तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदा तरी ओत पोत भरले असे। ओवी आहे महाराज दास गणू महाराजांनी लिहिलेली। काय म्हणतात गजानन महाराज, तुम्हाला जर गरज असेल तर आणून द्या। पाण्यासाठी समानार्थी शब्द वापरला वारी, वारी म्हणजेच पाणी। आणून द्या, पाणी आणायचं असेल तर आणून द्या। शेवटी काय आहे, शेवटी तर सगळं एकच ब्रह्मच आहे जे ओत पोत भरलेलं आहे। म्हणून इकडं पाणी आणण्यासाठी जात असताना तेवढ्यात गजानन महाराज उठले आणि एका डव्हाजवळ अशा प्रकारे, एका हौदाजवळ अशा प्रकारे गेले, जिथं जनावर पाणी पित होते, जिथलं पाणी गढूळ होतं, त्या अशा पाण्याजवळ गजानन महाराज गेले आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी पाणी पिऊ लागले। तितक्यात कुलकर्णी पंतांनी पाहिलं आणि जोरजोरात आवाज देऊ लागले, महाराज महाराज, ते पाणी पिऊ नका, ते गढूळ पाणी आहे, ते जनावरांचं पिण्याचं पाणी आहे, मी गोड निर्मळ आणि थंड पाणी घेऊन आलेलो आहे। गजानन महाराज म्हणतायत, अरे अवघे चराचरामध्ये एकच ब्रह्म वसलेला आहे, मग गढूळ काय, थंड काय, निर्मळ काय आणि चांगलं काय आणि वाईट काय? काय शिकवायचंय गजानन महाराजाला हिच्यातून एकच शिकवायचंय महाराज, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला। भौतिक शास्त्राचा नियम सांगतो काय, मातीच्या कणाचा अवतार म्हणजे कोणाचा अवतार आहे? भगवंताचाच अवतार आहे। म्हणून कोणतंही पाणी असू द्या, ते पाणी कसं आहे, ते पाणी चांगलंच आहे, ते पाणी चांगलंच आहे। खोटं नाही सांगत, माझ्याही समोर बसलेली काही वयस्कर मंडळी शेतात काम करता करता त्यांनी ओढ्याचं पाणी पिलेलंच असेल। आता आपण एवढं नाजूक झालेलो आहोत, आता तुमचं कशाला उदाहरण द्यायचं, आम्हीच येतो तिच्यात एक नंबर पाण्यासाठी। जरासं इकडचं तिकडचं पाणी झालं, जरासं बिना फिल्टरचं पाणी आमच्या तोंडात आणि पोटात गेलं की रुमाल लाकाला लागला म्हणूनच समजा पहिल्याच दिवशी आमचे आशिष महाराज गार झालते, नाही का? म्हणून मी बोलतो कशा करताना, काय केलंय आपण, आपल्या स्वतःला नाजूक करून टाकलंय, नाजूक सवय। हे जगाच्या पाठीवर सगळ्यात फ्लेक्झिबल म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात लवचिक जर काय असेल तर हे माणसाचं शरीर आहे। या शरीराला कशाचीही सवय लावा, सवय लागते म्हणूनच समजा। तुम्ही प्रयत्न करून बघा, आता तुम्ही सगळे लवकरच उठणारे आहात, पण तुम्ही रोज जर 6ला उठत असाल तर तुम्ही 14 ते 12 दिवस
5चा अलाराम लावा, 5चा अलाराम, 12 दिवस 14 दिवस महाराज, 14 दिवस तुम्ही अलारामवर 5 वाजता उठसाल, छातीला हात लावून सांगतो 15व्या दिवशी 5चा अलाराम वाजायच्या अगोदरच तुमचे डोळे उघडतील. का? सवय. या शरीराला तुम्ही कशाचीही सवय लावा, या शरीराला सवय लागेल, सवय लागेल. आता आपण जरासं नाजूक झालोय, आपण जराशी सोयीची सवय कशाला लावून दिलेली आहे? या शरीराला लावून दिलेली आहे. म्हणून 4 पावलं पायी चाललं की आपले आता पाय दुखतात. इकडल्या तिकडल्या पाण्यात बदल झाला की आपल्याला आता सर्दी आणि खोकला येतो. जरासं वातावरण बदललं, पहिलं होतं का हो, आता म्हणतात डॉक्टर काय झालं, अहो ताप आली. नाही नाही, आता वातावरण बदलीचे दिवस आहे ना, म्हणून असं होतच असतं. उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा, हे वातावरण ऋतू निर्मिती होत असताना, बदल होत असताना, आताही बघा तुम्ही दवाखाने खचाखच भरलेत, त्यात बाल रुग्णालय. का? नाजूक करून टाकलंय महाराज आपण आपल्या मुलांना. सवय पाडा त्यांना प्रत्येक गोष्टीची. म्हणून लक्ष देऊन आहे का मी बोलतो कशा करताना, गजानन महाराजांच्या चरित्रातला शब्द ना शब्द काहीतरी आपल्या जीवनाचं कल्याण करणाराच आहे. काही ना आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. असो मी बोलतो कशा करताना, काय सांगतायत गजानन महाराज, अरे मातीच्या कणाकणामध्ये, अन्नाच्या प्रत्येक घासाघासामध्ये, पाण्याच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये ते पाणी कुठलंही असू द्या, तिच्यात कोणाचा वास आहे? ब्रह्माचा, म्हणजे देवाचाच तो अंश आहे. मग आपल्याला का दिसत नाही? मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. भगवान श्रीकृष्णाने हस्तिनापुरामध्ये युधिष्ठिरजींना म्हणजे धर्मराजाला एक वाईट व्यक्ती शोधायला सांगितला. त्या हस्तिनापुरामध्ये युधिष्ठिरजींना एकही वाईट व्यक्ती सापडला नाही. ज्या हस्तिनापुरामध्ये एकही वाईट व्यक्ती सापडला नाही म्हणजे सगळे कसे झाले? चांगलेच झाले. त्या सगळ्या चांगल्या असलेल्या हस्तिनापूर नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला एक चांगला व्यक्ती शोधायला सांगितला. एक चांगला व्यक्ती, पण एकही चांगला व्यक्ती दुर्योधनाला त्या हस्तिनापुरामध्ये सापडला नाही. बघा, ज्या नगरामध्ये एकही चांगला व्यक्ती दुर्योधनाला सापडला नाही, त्याच नगरामध्ये युधिष्ठिराला एकही वाईट व्यक्ती सापडला नाही. कारण काय? जशी आपली वृत्ती, जशी आपली दृष्टी, तसंच महाराज आपण समोरच्यांना काय करत असतो? पाहत असतो. म्हणून पाणी, अरे पाणी एक काय आहे असं म्हटल्यापेक्षा पाणी आणि पाणी पिणारा सुद्धा काय आहे? एकच आहे. अन्न आणि अन्न ग्रहण करणारा सुद्धा काय आहे? एकच आहे. मी म्हणत नाही, दास गणू महाराजांची ओवी आहे. काय म्हणतात महाराज? पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा, ईश्वराची आगाध लीला, तीन कळे या नरजन्मी. ईश्वराची आगाध लीला आहे. ना पाणी वेगळं, ना पाणी पिणारा वेगळं, हे सगळे त्या ठिकाणी एकच आहेत. आणि हे तत्वज्ञान आहे महाराज. हे मी जे बोलतोय ना, हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान, हे तत्वज्ञान कोणाच्या मुखातून बाहेर पडत होतं? गजानन महाराजांच्या मुखातून. जे नग्न होते, अंगावर मळकी बंडी घातलेली होती, उष्ट्या पातळवाळीवरचे भाताचे शीत उचलून खात होते, गडूळ पाणी पित होते, या वृत्तीमध्ये असलेल्या, ही कृती करणाऱ्या गजानन महाराजांच्या मुखातून निघणार तत्वज्ञान होतं. ज्ञान होतं, ज्ञान. साधं सहज बोलणं नव्हतं. गहिवरले महाराज बंकटलालजी, कुलकर्णी पंत गहिवरले आणि त्यांना कळालं हा महात्मा कोणी साधारण नाही, हा फार मोठा महात्मा आहे, हा योगी आहे, हा विदेही आहे. हे सगळं ऐकून ते गहिवरले. त्यांच्या चरणी लीन व्हावं, त्यांचं दर्शन घ्यावं, हे बंकटलालजींच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. पण एवढ्यात वायू वेगानं गजानन महाराज समर्थ तिथून पळून निघून गेले. आणि आता यांना कशाचा अडथळा? समर्थ आहेत महाराज, कशाचा अडथळा येणार आहे? थांबलेच नाही, वायू वेगानं तिथून पळत निघून गेले. आणि ताटातूड झाली महाराज गजानन महाराज आणि बंकटलालजींची, कुलकर्णी पंतांची ताटातूड झाली. पण ऐका बरं का, त्या गजानन महाराजांचं ज्या दिवसापासून दर्शन झालं होतं ना, त्या दिवसापासून बंकटलालजींना व्यवस्थित झोप सुद्धा लागत नव्हती. पहिला अध्याय संपलाय, दुसऱ्या अध्यायाला आपण प्रारंभ करतोय. दुसऱ्या अध्यायामध्ये ओव्या आहेत 148. 148. बंकटलालजींना हुरहुर लागली होती आता कशाची? पुन्हा त्याच योगींची, त्याच समर्थांची, त्याच गजानन महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता महाराज, ध्यास लागला होता. म्हणून ऐका ना, मी बोलतो कशा करताना, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा.
ध्यास लागला होता. मी म्हणत नाही, दासगणू महाराज लिहिताय, जिकडे पहावे तिकडे भास, होऊ लागला त्यासी खास, याचे नाम श्रोते ध्यास, उग्या नसती पोर चेष्टा. ह्या पोरचेष्टा नव्हत्या महाराज, पोरचेष्टा नव्हत्या. आमच्या बंकटलालजींना गजानन महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता, ध्यास. म्हणून आज 2, 3, 4 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी उलटून जात होता, पण जेवण्यात त्यांचं लक्ष लागत नव्हतं, झोपण्यात त्यांचं लक्ष लागत नव्हतं, घरात ते व्यवस्थित बोलत नव्हते. भवानीराम त्यांच्या वडिलाचं नाव, बंकटलालजींच्या. भवानीराम आपला मुलगा असा नाराज नाराज का दिसतोय, खिन्न खिन्न का दिसतोय, म्हणून प्रश्न करायचे, बाळा काय झालं रे, काही दुखतंय का? नाही बाबा काहीच दुखत नाही. मग असा खिन्न खिन्न का राहतोय? व्यवस्थित वेळेवर जेवण करत नाहीस, पोटभर जेवत नाहीस, व्यवस्थित झोप घेत नाहीस, सारखा इरका इकडं तिकडं शेगाव मध्ये भटकत राहतो, काय झालं तरी काय तुला? असंच काहीतरी शब्द सांगितले आणि तेवढी वेळ त्या ठिकाणी घालवली. काही नाही बाबा, काही झालं नाही, काही झालं नाही, काहीच झालं नाही. पण त्यांच्या अंतःकरणातला महाराज ध्यास मात्र त्या ठिकाणी कमी होत नव्हता, कमी होत नव्हता. अंतःकरणात एकच ध्यास होता, अंतःकरणात एकच चिंता होती. कशाची? संत भेटीची, देव भेटीची. तो का म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. आम्हाला चिंता आहे, पण चिंता कशाची? संसाराची नाही, नाही. चिंता आहे आम्हाला संतांच्या आणि भगवंताच्या दर्शनाची, आणि त्याच्यासाठी ध्यास पाहिजे बरं महाराज, ध्यास. उगाच मंदिरात एकदा आलं, एक फुल वाहलं, दर्शन घेतलं म्हणजे लागलीच भगवंत प्रसन्न होऊन आपल्याला सगुण रूपामध्ये दर्शन देतील असं नाही. त्याच्यासाठी महाराज अंतःकरणामध्ये ध्यास असावा लागतो, निष्ठा असावी लागते. सहजासहजी जीवनामध्ये एवढं मोठं कृत्य घडत नाही. मी उदाहरण देईल महाराज आता वर्तमान काळातलं. कोण? मनोज जरांगे पाटील, नाही का? काय ध्यास आहे महाराज त्यांचा मराठा समाजासाठी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आमचे जरांगे पाटील कित्येक दिवस मराठा समाजातील लोकांसाठी उपाशी राहिले, पोलिसांच्या लाठ्या खाट्या खाल्ल्या, पण तरी सुद्धा उपोषणाचा त्याग त्यांनी केला नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी उपोषण सोडलं नाही. लिखित घेतलं महाराज, लिखित. म्हणून त्यांनी समाजासाठी स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या संपत्तीची पर्वा न करता 4 एकराचा धनी हो, 4 एकराचा धनी, त्या समाजासाठी, त्या आरक्षणासाठी 2 एकर विकून सुद्धा टाकली. 2च एकर राहिले, 2च एकर. आणि आज उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय. कालच मी व्हॉट्सअपला बातमी पाहिली, बीडला त्यांची सभा झाली रात्री 3 वाजता. रात्री 3 वाजता तरी महाराज उभं राहायला तिथे लोकांना जागा सुद्धा मिळत नव्हती. आणि असं काही नाही बरं, मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढतायत म्हणून त्या सभेला फक्त मराठा समाजाचे तरुण हजर होत आहेत असं काही नाही. प्रत्येक जाती पंथाचे, प्रत्येक समाजाचा तरुण त्या जरांगे पाटलाच्या सभेला उपस्थित आहे. का? त्यांचा ध्यास पाहून, त्यांची निष्ठा पाहून, त्यांची इमानदारी पाहून. 100 एकराची सभा होणार होती म्हणतात आंतरवल्लीमध्ये, जालन्याजवळ, नाही का? 100 एकरामध्ये 14 तारखेला. पण 100 एकराचं आता 150 एकराचं नियोजन झालं. 150 एकर नाही पाटील, 200 एकराची जागा भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना ध्यास. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येकाला महाराज त्यांच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये प्राप्त झाल्या पाहिजे. कोणताही समाज मागे राहता कामा नाही, कोणत्याही 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण होता कामा नाही. त्याच्या बाजूनं, त्याच्या कालावधीप्रमाणे, त्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला काय मिळालं पाहिजे? आरक्षणाच्या माध्यमातून त्या सुख सुविधा उत्पन्न झाल्या पाहिजे. म्हणून कौतुक करेल मी जरांगे पाटलांचं, कौतुक करेल महाराज. त्यांचं शरीराचा बांधा जर पाहिला ना, त्यांचं शरीराची रचना जर पाहिली तर फार लुकडे आहेत दिसायला, पण महाराज त्यांची इमानदारी, त्यांचा ध्यास, त्यांची निष्ठा, त्यांना हे सगळं कार्य प्रवृत्त करण्यासाठी मी तर म्हणतो 24 तास ते फिरतायत. झोपतायच कधी हा मला प्रश्न पडतोय. आपल्यासाठी तो आपला एक मराठी तरुण आपलं जेवण विसरून, आपली झोप विसरून, आपलं घरदार सोडून, मुलाबालाचा विचार न करून
तुमच्या आमच्यासाठी लढतोय त्यांनाही मदत करणं आपलं तेवढंच आद्य कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. म्हणून उगाच चांगली वाईट चर्चा न करता आपल्याकडून जे काही चांगलं योगदान देता येईल निश्चित आपण त्याच्यामध्ये आपण योगदान दिलं पाहिजे, निश्चित आपण योगदान दिलं पाहिजे. कोणत्याही समाजाला इजा न होता. ऐका ना, मी बोलतो कशा करताना, मी कशासाठी हे सांगतोय. ध्यास, निष्ठा, ध्यास आहे महाराज, ध्यास निष्ठा आहे महाराज. आणि या ध्यासाच्या जोरावर जगाच्या पाठीवर अशी कोणतीच गोष्ट नाही की जी होत नाही, म्हणून कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही आता व्हॉट्सअपला, युट्यूबला आमच्या वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांची व्हिडिओ पाहत असाल. प्रेमानंद महाराजांचे दोन्ही किडण्या नाहीत महाराज. गेल्या 12-14 वर्षापासून महाराजांना डॉक्टरनी सांगितलं एक नाही तर 2 वर्ष जास्तीत जास्त, तुम्ही आता जास्त दिवस जगू शकत नाही. पण डॉक्टरचा इलाज जिथं फेल पडला तिथून महाराज, जिथं विज्ञान फेल पडलं तिथून आमचं अध्यात्म सुरू झालं. दोन्ही किडण्या नसणारे आमचे प्रेमानंद महाराज 14 वर्ष या ठिकाणी जगतायत. कशाच्या निष्ठेवर, कशाच्या ध्यासावर? केवळ आणि केवळ आमच्या राधा राणीच्या ध्यासावर. ऐका ना, मी बोलतो कशा करताना, मी ध्यास सांगतोय तुम्हाला. उगाच संत भेटत नाहीत महाराज, उगाच कधीही त्या ठिकाणी आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं लक्षात असू द्या. मी बोलतो कशा करताना, ध्यास असणं फार महत्वाचं आहे. गवळणींना भगवान श्रीकृष्णाच्या भेटीची आवड होती, ध्यास होती. आणि तो ध्यास असल्यामुळे त्या गवळणींना एवढंच वाटायचं की माझा काना मला कधी भेटेल, माझा काना मला कधी भेटेल. 2 गवळणींचा संवाद आहे, 2 गवळणींचा. एक गवळण म्हणते, बाई तुला सांगू, काना रात्री माझ्या स्वप्नामध्ये आला होता, स्वप्नामध्ये आला होता. तो मला साक्षात कधी भेटेल ग? असं ऐकल्यानंतर पुढची गवळण म्हणू लागली, अगं तू किती नशीबवान. म्हणे मी कसली नशीबवान? अगं कमीत कमी भगवंत तुझ्या स्वप्नात तरी येऊन तुला भेटून गेले. मला तर तेवढंही नशीब नाही. का नशीब नाही? त्या भगवंताच्या ध्यासामध्ये मी एवढी मग्न झाली, एवढी मग्न झाली, मला झोपच येत नाही. आता झोपच येत नाही तर स्वप्न तरी कुठून येईल? स्वप्न तरी कुठून येईल? याला म्हणतात महाराज ध्यास. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. हो कान्हैया रे, कान्हैया
भगवंताचं चरित्र स्वस्त बसू देत नाही, उठलेच आमचे चौकदार. ऐका ना, अगं तू नशीबवान आहेस का? तुला झोप येते आणि झोपीत का होईना तुला भगवंताचं दर्शन होतं. स्वप्नामध्ये भगवंत येतो. मला तर स्वप्नही पडत नाही. का पडत नाही? मला झोपच येत नाही. याला म्हणतात महाराज ध्यास. आणि हाच ध्यास त्या ठिकाणी आमच्या बंकटलालजींना अशा प्रकारे लागला होता. अंतकरणामध्ये एकच इच्छा होती की तो संत गजानन महाराज मला पुन्हा भेटले पाहिजे. गायीपासून जेव्हा तिचं वासरू दुरावतं ना, तर त्या वासराची काय स्थिती होते, तीच स्थिती आमचे दासगणू महाराज लिहितायत. बंकटलालजी अशा प्रकारे झाली होती. सगळं शेगाव त्या ठिकाणी पाहिलं. वडील चौकशी करू लागले, तुला त्या ठिकाणी काय झालं? असंच काही नाही. पण त्यांची एक शेजारी होते महाराज, शेजारी. त्यांचं नाव होतं रामाजी पंत देशमुख. त्या रामाजी पंत देशमुखांना बंकटलालजींनी त्या 2-4 दिवसामधली घडलेली पूर्ण हकीकत सांगितली. कसा एक योगी महात्मा आम्हाला त्या ठिकाणी पातुरकरांच्या घरासमोर भेटला. त्यांचं तत्वज्ञान आम्हाच्या कानावर पडलं. त्यांचं मला दर्शन घ्यायचं होतं, पण वायू वेगानं ते तिथून निघून गेले. इत्तमभूत सगळी हकीकत बंकटलालजींनी रामाजी पंत देशमुखांना शेजार धर्म म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रामाजी पंत देशमुखांचे शब्द आहेत. दासगणू महाराज लिहितायत, योग्या वाचुनी ऐशा क्रिया मिळती न कोटे पहावया, पूर्व सुकृता वाचुनिया होणे न दर्शन आशांचे. अरे ही जी तू क्रिया सांगतोयस ना, ही क्रिया कोणाची आहे? ही क्रिया योग्यांची आहे, योग्यांची. पहिला शिक्का लागला महाराज गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये की गजानन महाराज हे कोण आहेत? योगी आहेत, योगी आहेत. रामाजी पंत देशमुख म्हणतायत, ही जी तू क्रिया सांगितली ना, हे जे त्यांचं वागणं सांगितलंय ना, हे वागणं साधारण व्यक्तीचं नाही, हे वागणं योग्यांचं आहे, योग्यांचं. आणि तू भाग्यवान, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कोणत्या तरी जन्माचं तुझं हे पुण्य असलं पाहिजे. तू फार धन्य आहेस की तुला त्या योग्याचं काय झालं? दर्शन अशा प्रकारे झालं. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. ज्या दिवशी संतांचं दर्शन होतं ना, तो ती वेळ, तो दिवस म्हणजे आपल्या जीवनातला काय मानावा? धन्य मानावा. का? कारण की संतांची संगत, निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपद येती ती विश्रांती बापुडी. मोक्षपदाला जर तुम्हाला जायचं असेल, वैकुंठाची प्राप्ती कल्पांतापर्यंत जर तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला संगत करायची आहे, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. कोणाचं? संतांचं. किती वेळ? निमिषार्ध. निमिषार्ध. एवढ्या कमी वेळापर्यंत जरी तुम्हाला संतांची संगत झाली तरी महाराज प्रमाण आहे एक, सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. सगळे तीर्थ निवृत्ती महाराजांच्या म्हणजे कोणाच्या? संतांच्या पायी बुडी मारतात, बुडी मारतात. ऐका, पुंडलिकाचे गुरु पुंडलिकजी आपल्या गुरुवाऱ्यांची सेवा करत असताना मध्यरात्री 3 महिला अगदी मलिन झालेल्या तिथे यायच्या आणि त्या पुंडलिकांच्या गुरूंचं दर्शन घ्यायच्या. दर्शन घेतल्यानंतर त्या पुन्हा पवित्र व्हायच्या, पुन्हा पवित्र व्हायच्या. पुंडलिकाने एकदा विचारलं त्या 3ही महिलांना, कोण? येताना जर तुम्ही मलिन असता आणि जाताना तुम्ही देवकन्या होऊन जाता, तुम्ही आहात तरी कोण? त्यांनी सांगितलं, आम्ही 3ही नद्या आहोत, गंगा, यमुना, सरस्वती. या पृथ्वी तलावावरचे लोक सगळं पाप आमच्यामध्ये धुवून टाकून देतात, त्याच्यामध्ये आम्ही मलिन होतो. आणि आमची मलिनता जर कशामुळे जात असेल तर ती संतांच्या चरणाच्या दर्शनाने जाते, संतांच्या चरणाने दर्शनाने जाते. म्हणून ऐका, ही ताकद आहे संतांच्या चरणाची, ही ताकद आहे संतांच्या दर्शनाची. म्हणून ध्यास लागलाय बंकटलालजींना. तेच गजानन महाराज म्हणा मला पुन्हा त्या ठिकाणी भेटले पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, इमानदारीने, अंतकरणपूर्वक, भावयुक्त अंतकरणाने तुम्ही अंतकरणामध्ये ध्यास ठेवून एखाद्या वस्तूची प्राप्ती करण्याच्या मागे जर लागले ना, तर ती व्यक्ती, ती वस्तू निश्चितच तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आमच्या बंकटलालजींचा ध्यास सुद्धा पूर्ण होणार आहे. का? कारण की पुन्हा आज त्यांना गजानन महाराजांचं दर्शन होणार आहे.
कशाच्या माध्यमातून दर्शन झालं ऐका. त्याच शिवगावामध्ये, त्याच शेगावामध्ये जे जुनं महादेवाचं मंदिर होतं, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होता. कीर्तनाचा कोणाचं होतं कीर्तन? त्या काळचे गाजलेले त्या भागातले कीर्तनकार श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज टाकळीकर यांचं कीर्तन होतं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये. प्रसिद्ध कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार. कीर्तन म्हणजे काय आहे महाराज? नाचू कीर्तनात परायण गोविंद महाराज टाकळीकर यांचा कीर्तनाच्या सेवेचा कार्यक्रम त्या शिव मंदिरामध्ये शेगावमध्ये होता. आणि कीर्तनासाठी श्रोते म्हणून बंकटलालजी आणि त्यांच्या समवेत त्यांचे असणारे मित्र पितांबर शिंपी, समाजाने शिंपी असणारे आमचे पितांबरजी, वडिलांचं नाव बालाजी शेतवान आणि आईचं नाव सीताबाई पितांबरजींच्या. असे असणारे परिस्थिती जेमतेमच होती पितांबरजींची. बंकटलालजी घरचे श्रीमंत होते आणि दोघंही आपले मित्र मिळून त्या समयाला कीर्तनासाठी महादेवाच्या मंदिराकडे निघाले. आणि निघत असताना त्यांची चर्चा कोणती? गजानन महाराजांचीच होती. बंकटलालजी पितांबरजींना सांगू लागले, कारण की त्या दिवशी पितांबरजी सोबत नव्हते ना, कुलकर्णी पंत सोबत होते बंकटलालजींच्या. आणि आज बंकटलालजी पितांबरजींना सांगू लागले, अमक्या अमक्या दिवशी पात्रुकरांच्या, देवीदास पात्रुकरांच्या घरापुढे असा एक योगी महात्मा मला दिसला, त्याच्या दर्शनाची माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, मला ध्यास आहे. हा विषय त्यांचा सुरू असताना एवढ्यात मंदिरामागेच एका ओट्यावर झाडाच्या खाली गजानन महाराजांची मूर्ती बंकटलालच्या नजरेला पडली. बंकटलालच्या नजरेंना पडली आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तो शब्दात सांगू सुद्धा शकत नाही. महाराज म्हणतात काही भावना अशा असतात की ते शब्दात आपण सांगू शकत नाही. म्हणून भगवंतानं अश्रूची निर्मिती केली. अश्रूची. आपल्याला जर एखादं दुःख झालं ना, तर ते दुःख अचानक आपल्याला शब्दात मांडता येत नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. नवे नवे अचानक एखादा फार मोठा सुखद धक्का लागला तरी सुद्धा महाराज ती घटना आपल्याला शब्दात मांडता येत नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. सांगायचं काय? शब्दामध्ये ते वर्णन करता येत नाही. पितांबरजी सोबत असताना बंकटलालजी तिथे धावतच गेले आणि समोर दिसलेले गजानन महाराज त्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी सर्वप्रथम दर्शनासाठी वाकले. गजानन महाराजांचं बंकटलालजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी दर्शन घेतलं. मग कशाचं कीर्तन मी म्हणत नाही, दासगणू महाराज म्हणतात. मग कशाचे कीर्तन? गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपन जाय हापोपुनी. जसा एखादा कृपन म्हणजे कोण? कंजूस. कंजूस तुकाराम महाराज एका ठिकाणी लिहितात, लाभाची सोसे पुढे चाली मना, धनाचा कृपना लोभ जैसा. काही कृपण माणसं असतात महाराज, कंजूस माणसं असतात. त्यांना पैसा पाहिला की त्यांचे डोळेच फिरतात. ऐका बरं का, गजानन महाराजांच्या चरित्रात काय काय नाही असं नाहीच. सगळ्या गोष्टी महाराज गजानन महाराजांच्या चरित्रात आपल्याला शिकायला मिळतात. संपत्ती कशी कमवावी, कोण कसा असावं, हे सुद्धा गजानन महाराजांचं चरित्र आपल्याला शिकवते. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत असणारा एक व्यक्ती होता. ऐका, जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, आणि त्याला प्रश्न विचारला. प्रश्न काय होता की तुम्हाला किती संपत्ती पाहिजे? प्रश्न कोणाला? जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. प्रश्न काय आहे? तुम्हाला संपत्ती किती हवी आहे? त्यांनी उत्तर दिलं. उत्तर होतं, महाराज माझ्याजवळ जितकी संपत्ती आहे ना, त्याच्यापेक्षा थोडीशी मला जास्त पाहिजे. कितीही संपत्ती कमवली तरी आपल्याला काय वाटते महाराज? ती कमीच वाटते. पण या ठिकाणी आमचे दासगणू महाराज सांगतायत, अरे हापापून मागे लागू, संपत्तीच्या मागे लागू नका, तर भगवंताच्या मागे लागा. संपत्ती तर आपोआप तुमच्या मागे येईल. सर्व भावे लोभ्य आवडे हे धन, तैसा नारायण आम्हा परी. जसं त्या कृपण माणसाला धन आवडतं ना, तसं भक्ताला कोण आवडतात? भगवंत आवडतात, संत आवडतात. म्हणून चातकाला जसं स्वाती घन आलं की आनंद होतो, मोराला जसं आकाशामध्ये पावसाचे ढग मेघ जमा झाल्यावर आनंद होतात, तसाच आनंद महाराज
त्या ठिकाणी पितांबरजींना आणि बंकटलालजींना अशा प्रकारे गजानन महाराजांचं दर्शन झाल्यावर झालेलं आहे। आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी परवसंत समागम परवसंत समागम प्रकटलात माराम आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो जय हो जय गजानन गण गण गणात बोते। हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनू का हरी पाहिला रे। भगवंताचं संताचं दर्शन होतं ना, ती वेळ फार महाराज भाग्यवान असते आपल्यासाठी। पुन्हा ज्या गोष्टीचा ध्यास बंकटलालजींना होता गजानन महाराजांच्या दर्शनाचा, तो ध्यास त्यांचा पूर्ण झाला होता। धावतच गेले, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। मंदिराच्या मागे लिंबाच्या झाडाखाली गजानन महाराज आपल्या मुद्रेमध्ये शांत अशा प्रकारे बसले होते। तिथे जाऊन हात जोडून आमच्या बंकटलालजींनी गजानन महाराजांना विनंती केली, महाराज काही खाण्यासाठी आणून देऊ का? गजानन महाराज कुठेही गेले नव्हते, कोणाच्या घरी कशाचा स्वयंपाक चालला हे गजानन महाराजांना माहिती नव्हतं। पण तरी सुद्धा हा प्रश्न विचारल्यावर गजानन महाराजांनी सहज उत्तर दिलं, जा त्या माळिनीच्या घरामध्ये चून भाकरी चाललेली आहे, ती मला चून भाकरी घेऊन ये। उल्लेख आहे महाराज अर्धी भाकरी आणि चुनाचा। चून म्हणजे आपलं बेसन, विदर्भाचा तो एक पदार्थच आहे गाजलेला। चून आणि भाकरी, अर्धी भाकरी मला घेऊन ये म्हणून त्या ठिकाणी बंकटलालजी चून आणि भाकरी आणण्यासाठी गेले आणि हातावर ती भाकरी, त्या भाकरीवर चून आणलं आणि बंकटलालजींनी गजानन महाराजांना ते खाण्यासाठी दिलं। आणि त्या दिवशी त्यांना तो प्रकार आठवला, यांनी ते गढूळ पाणी पिलेलं। आजूबाजूला पाहिलं, गजानन महाराजांजवळ एक भोपळा होता, त्याला तुंबा म्हटल्या गेलेला आहे। तुंबा एक भोपळा होता। ती भाकरी आणि चून खात असताना गजानन महाराजांनी सहज पितांबरजींकडे पाहिलं
आणि सांगितलं हा घे तुंबा, आणि हा तुंबा घेऊन त्या ओढ्यामधून पाणी भरून आण. खरं सांगू तुम्हाला, त्या ओढ्यामध्ये इतकं अल्पसं पाणी होतं की तो भोपळा, तो तुंबा कुठेही बुडणार नव्हता. ते पाणीही इतकं काही व्यवस्थित नव्हतं. म्हणून पितांबरजी त्या ठिकाणी बोलू लागले, महाराज ते पाणी अल्प आहे, ते पाणी खराब आहे, मी तुम्हाला दुसरं चांगलं पाणी आणून देतो ना. नाही नाही, मला तेच पाणी पाहिजे, त्या ओढ्यातलंच पाणी पाहिजे. आणि उगाच तिथं जाऊन ओंजळीनं त्या भोपळ्यामध्ये, त्या तुंब्यामध्ये पाणी भरू नको. सरळ जा आणि त्या ओढ्यामध्ये तो भोपळा बुडव. त्या ओढ्यातून मार्गक्रम करत असताना, तो ओढा ओलांडत असताना जे लोक त्या ओढ्यातून चालू लागले ना, त्यांचे तळपाय सुद्धा महाराज व्यवस्थित भिजत नव्हते. इतकं कमी पाणी त्या ओढ्यामध्ये होतं. आणि त्या ओढ्यामध्ये हा तुंबा बुडेल कसा, हा प्रश्न आता आमच्या पितांबरजींना पडला होता. पण योगी समर्थाची आज्ञा ती आता मोडावी कशी, म्हणून ते त्या ठिकाणी महाराज तिथे गेले. आणि सूचनेप्रमाणे ओंजळीत तर पाणी भरायचं नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं ऐका. आमचे दासगणू महाराज लिहित आहेत, तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेविला जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ, खडगा पडून ओढ्याला. महाराज साक्षात्कार भेटला आमच्या पितांबरजींना. जिथं पायाचे तळवे भिजत नव्हते, त्या ओढ्यामध्ये जिथं जिथं तुंबा टेकवल्या जात होता, तिथं तिथं खळगा म्हणजे खड्डा पडू लागला. आणि तो आखाच्या आखा तुंबा त्या पाण्यामध्ये बुडल्या जाऊ लागला. तुंबा भरून पाणी मिळालं. आणि त्या प्रक्रियेतून गजानन महाराजांचं मोठेपण, महात्म्य, ते किती समर्थ आहेत, ते किती मोठे महान योगी आहेत, याची शाश्वती आता पितांबरजींना सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे. अर्धी भाकर माळिनीच्या घरातून आणलेली, ते चून त्या ठिकाणी खाल्लं. तर भोपळ्यातलं पाणी गजानन महाराजांनी पिलं. नुसतं जेवायला दिलं, सुपारी गिपारी काही देणार नाहीस का? गजानन महाराज म्हणतात बंकटलालजींना, दे सुपारी. म्हणून खिशामध्ये हात घातला आणि सुपारी काढली बंकटलालजींनी. पण हातावर ठेवत असताना नुसती सुपारी नाही ठेवली, बंकटलालजींनी गजानन महाराजांच्या हातावर काही पैसे ठेवले. पैसे, त्या काळच्या पैशाचे चलन होतं ते वेगळं होतं. त्याला खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी, ते तांब्याचे नाणे होते ना, मुसलमानी नाणे, ते चलनामध्ये होते, चलनामध्ये. बरं का, आता 5 पैसे 10 पैसे जरा जरा आम्हालाही आठवतात. आता तेही बंद झाले. ते आता 50 पैसे सुद्धा महाराज चालत नाहीत. बरं का, कालाने रूपानं काय बदलत असते, तो रुपया, तो पैसा, त्याचं रंग रूप त्या ठिकाणी बदलत असतं. असं मी बोलतो कशा करताना लक्षात असू द्या. मला तुम्हाला खरे संत सांगायचे. गजानन महाराज खरे संत कशा कशावरून ओळखायला येतात ऐका. काय काय ठेवलं बंकटलालजी गजानन महाराजांच्या हातावर? सुपारी मागितली म्हणून सुपारी तर ठेवलीच, पण पैसे मागितले नव्हते. पण तरी सुद्धा आपली एक श्रद्धा असते. एखादा महात्मा, संत, महाराज, बुवा दिसला की दर्शन घेऊन आपण आपल्या परीनं काय दान द्यायचं ते आपण दान देत असतो. या श्रद्धायुक्त अंतकरणाने गजानन महाराजांच्या हातावर त्या काळची ते नाणी बंकटलालजींनी ठेवले. पण पैसे ठेवल्याबरोबर गजानन महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, नको नको, मला हे नको. त्याचा अस्वीकार केला. मला याची काय गरज आहे? हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. हे जे नाणे आहेत ना, हे तुमच्या व्यवहारासाठी आहे. माझा व्यवहार नाण्यावर नाही चालत. मग गजानन महाराजांचे शब्द आहेत, माझा व्यवहार चालतो भाव आणि भक्तीवर. गजानन महाराजांना तुमचा भाव पाहिजे, गजानन महाराजांना तुमची भक्ती पाहिजे. आणि गजानन महाराज त्याच्यावरच काय होतात? संतुष्ट अशा प्रकारे होतात, संतुष्ट अशा प्रकारे होतात. याला म्हणतात महाराज खरे संत. खरे संत कसे ओळखावे? रिसोडच्या बस स्टँडवर एक दिवस भगवे कपडे वस्त्रदान केलेले, भगवे कपडे परिधान केलेले, जटा वाढलेली, दाढी वाढलेली, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये खडावा घातलेले, हातामध्ये कमंडलू, भस्म कपाळाला लावलेलं, दिसायला महान साधू तपस्वी असे संत एका एसटीतून खाली उतरले. तसा संत दिसल्यामुळे तिथे काही गर्दी जमी झाली. आणि ती गर्दी जमा झाल्यानंतर त्या महाराजांचं दर्शन घेणं लोकांनी चालू केलं.
एक सद्ग्रस्त होते, महाराजांचं दर्शन घेतलं आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि ते पैसे महाराजांच्या पायावर ठेवले. महाराजांच्या पायावर पैसे ठेवले की त्या महाराजांना लालबुंद डोळे केले. मूर्खा, माझ्या पायावर पैसे ठेवतोस, कळत नाही तुला? त्या सद्ग्रस्ताला वाटलं, बापा फार निस्वार्थी महाराज दिसतायत, खरे संत दिसतायत, पैशाचा स्वीकार करत नाहीत वाटते. महाराज क्षमा असावी, माझी चुकी झाली, पण या चुकीची सुधारणा मी कशी करू? ते माझे पायावरचे पैसे उचल आणि माझ्या खिशात घाल. आता खेटराने हाणाव याला. खरे संत पण सुद्धा